त्याचा जो स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. आता संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं, मग तो सुखाचा होईल का? नाही. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी ते वाकडाच्या वाकडाच राहते. श्वानासी भोजना दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हळावर. आधी होता वाघ्या दैवयोग झाला पाघ्या, त्याचे डोकोट राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होता ग्राम जोशी राजपतीले त्याशी, त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टदानी केली तिशी, तिचे हिनरे नाहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता सतसंग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन कीर्तन राहिना मूळ स्वभाव जाईना. म्हणून त्याचा जो स्वभाव आहे तो काही केला बदलत नाही. संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं, मग तो सुखाचा होईल कसा? पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीद्वारे संसाराला सुखाच केलं. तिन्ही लोक आनंदाने भरून दिलं. आणि बघा, संपूर्ण विश्वाला सुखाच करेन आणि तिन्ही लोक आनंदाने भरून टाकेल अशी प्रतिज्ञा घेतली. आणि कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. थोडक्यात तो प्रसंग आपण बघूया. समाधी साधन संजीवन जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानदेवांना या देहाच्या पलीकडे जावं असं वाटू लागलं. आता या समाज कार्यातून वेळतच बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर मोठ्यापणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार मनात आला असावा. आणि या संकल्पनेचा शोध घेण्याकरिता ज्ञानदेवांनी चिंतन केले व या चिंतनातूनच त्याने संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. संजीवन समाधी घेण्यामागचं कोणतेही कारण असू शकतात, पण समाधी घेणं हे काही सोपी गोष्ट नाही. माऊली मात्र त्या समाधी सोहळ्यामध्ये शांतपणे आणि धीरोधार्तपणे सामोरे गेले व नंतर विलीन झाले. ते देवरूप झाले व या देवाचं दर्शन घेण्याकरिता लाखो करोडो भक्त आनंदीमध्ये गर्दी करतात. हा समाधी सोहळा घडला, पुढच्या पिढींना घडायला हवं. म्हणून नामदेव महाराजांनी अभंगाद्वारे सर्व घडलेली घटना लिहिली व ही अध्यात्माची शिदोरी एका सामान्य जनाच्या हाती पोहोचवली. आता आपल्या मनाशी केलेला निर्णय ज्ञानदेवांनी सर्वात प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा असे निवृत्तीनाथ हादरले. ज्ञानदेव म्हणाले, दादा, ज्येष्ठाचारी कनिष्ठ ब्रह्मरंध्रेत विलीन होऊ इच्छितो. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना संमती दिली. ज्ञानदेवाने आनंदाने गुरुवर निवृत्तीनाथांच्या चरणी नमस्तक ठेवले आणि आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान मुक्ताबाई यांना ज्ञानदेवांचा संकल्प सांगत असताना निवृत्तीनाथांनी अंतत्वा हंबरडा फोडला. जसे त्या लहानशा मुक्ताबाईने हे शब्द ऐकले ते ढसढसा रडू लागले. कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच वद्द एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आनंदीत एकत्रित बोलावून ज्ञानदेवांचा हा संकल्प सांगितला. सर्व संत मंडळी हडबडून गेली. ज्ञानदेव यांनी नामदेव महाराजांना हा संकल्प आधीच सांगितला होता. नामदेव महाराजांनी ज्ञानदेवांना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत चोखोबा, संत सावता, संत बंगा, संत सेना, संत जनाबाई हे सर्व संत मंडळी आळंदीच्या सिद्धपेठावर पोहोचल्याची बातमी गावात कळताच सर्व गाव वाळवंटात उपस्थित झाले. सर्व संत मंडळी अभंग कीर्तनात दंग झाली होती. ज्ञानदेव महाराजांच्या झोपडी भोवतालचे सर्व परिसर हरिनामाच्या गजराने भारावून गेले होते. समाधी बैठकीची तयारी 4-5 दिवसाआधीच सुरू झाली होती आणि सिद्धेश्वर मंदिराजवळच एका पुरातन गुफेमध्ये ज्ञानदेव समाधी घेणार होते.
ती गुफा आतून सावरून घेतली. आतील भिंती शेणामातीने लेपून सारवून घेतल्या होत्या आणि समाधी बैठकीची जागा ही सपाट करून घेतली होती. कार्तिकी वद्य द्वादशीच्या सायंकाळी ध्यानदेव आता अखेरच कीर्तन करणार होते. त्यानंतर ते मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे कीर्तन ऐकण्याकरिता वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता. आता ज्ञानदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. संत सज्जन हो, मी आपला निरोप घेण्याकरिता ते बोलणार आहे. आता मी शिवस्वरूपात विलीन झाले आहे. आपल्यासाठी मी फक्त नाम मात्र उरलो आहे. आता मी निघाव असं म्हणतो. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने या मनाला चिरशांती शुद्ध स्वरूपाला आनंद सतत मिळत राहील. एवढे बोलून ज्ञानदेव महाराज आपल्या झोपडीमध्ये निघून गेले. सज्जन हो, द्वादशीची रात्र ही हरिनाम संकीर्तनाची संपली. कार्तिकी वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांच्या भावंडांनी इंद्रायणीच्या किनारी स्नान केले. ज्ञानदेव आता कोणाशी बोलत नव्हती. नामदेव महाराज सायंकाळच्या वेळेस समाधी स्थानाला बघण्यास गेले. सुंदर असं आसन टाकण्यात आलं. धुवट वस्त्राची घडीया मेला तुळशी आणि बेल हाताने दुर्वाद पत्राने असं सुशोभित केले होते. संत ज्ञानदेव भेदोमनीकडे सोपान तो पडे मुक्ताबाई देवळे स्वर्गना थक्क पडे वे लोका सुरू केला डंका वैकुंठाचा. चक्रतीर्थी उभे देव हे साधूजन करविले स्नान ज्ञानदेव. जनाबाईने पंचाळती उभारली. नामाच्या हाती गंध अक्षदा. हो, गंधर्वाणी देव सुगणात चालेली विमाने रंगापुरी. फक्त गंधर्वाणी सज्जन लोकच नव्हते, संत सज्जनच नव्हते, तर साक्षात भगवान पांडुरंग आणि रखुमाई होत्या. माऊली जय माऊली जय ज्ञानेश्वर
सर्वांनी टाळल्या.